नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा, मच्छरांचं प्रमाण या सीझनमध्ये सगळ्यात जास्त असतं आणि या मच्छरांपासून कायमची सुटका करण्यासाठी जर मार्केटमध्ये मिळणारे सगळे उपाय करूनही घरातील जर मच्छर जात नसतील, तर आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये या मच्छरांना कायमस्वरूपी घरातून दूर पळवण्याचा खात्रीशीर असा एक घरगुती आणि 100% नैसर्गिक असा उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या सगळ्या उपायांचा वापर करूनही घरातील मच्छर काही गेले नाहीत. हे सगळे उपाय तर तुम्ही एकदा करून पाहिलेत की नाही? मग असाच आजचा हा घरगुती उपाय एकदा तुम्ही करून तर पहा. मला खात्री आहे की सगळे उपाय तुम्ही विसरून जाल. हा अगदी सोप्पा असा घरगुती उपाय तुम्ही स्वतःही कराल, आपल्या जवळच्या लोकांनाही सांगाल. चला, हा उपाय बनवायचा तरी कसा तो पाहूया. यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक मीडियम साईजचा कांदा, जो सगळ्यांच्या घरामध्ये असतो असा एक लाल कांदा आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यात आधी त्याचा वरचा भाग चाकूच्या साह्याने आपल्याला कट करायचा आहे. यानंतर हा कांदा आपल्याला आतून थोडासा पोकळ करायचा आहे, म्हणजे कांद्याचा आतला जो गर आहे तो थोडाफार आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी खोलगट असा भाग या कांद्याचा मध्ये तयार होईल. चाकूच्या मदतीने किंवा चमच्याची जी बॅक साइड असते त्याच्या मदतीने अगदी सहज हा कांदा असा पोकळ होतो. पूर्ण सुद्धा यातला गर काढायचं नाही, कारण कांदा हा खूप महत्त्वाचा इन्ग्रीडियंट्स आहे यामध्ये. त्यामुळे सगळाच जर गर काढला तर यातला काहीच अंश यामध्ये राहणार नाही. त्यामुळे फक्त थोडासा कांदा आपण यातला काढलेला आहे आणि असा पोकळ असा कांदा आपला तयार झालाय. आता एखाद्या वाटीमध्ये, एखाद्या मातीच्या पणतीमध्ये, घरात न वापरता एखादा दिवा वगैरे असेल तर त्यामध्ये हा कांदा आपल्याला असा ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 लवंगा. आता इथे लवंगा खूप जुन्या घरात असतील तर त्या घेऊ नका. ज्या लवंगांना अशी पुढे फुलं असतात त्याचा अरोमा हा खूपच स्ट्राँग असतो. अशाच फुल असलेल्या 4 ते 5 लवंगा आपल्याला घ्यायच्या. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कापूर. तर इथे भीमसेनी कापूर मी घेतलेला आहे. तर त्याच्या 4 ते 5 अशा वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता हा कापूर आणि लवंगाची बारीक अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तुम्ही ही मिक्सरमध्ये किंवा अशी खलबत्त्यामध्ये अगदी सहज बारीक पावडर याची करू शकता. तुम्ही याची पावडर करत असतानाच तुम्हाला जाणवेल की किती स्ट्रॉंग असा लवंग आणि कापूरचा वास पूर्ण घरामध्ये पसरतो. आता यानंतर आपल्याला कापसाची अशी एक वात तयार करायची आहे. ही वात कांद्याच्या मध्ये जो पोकळ भाग आपण केलेला आहे त्यामध्ये अशी ठेवायची आहे. यानंतर कापूर आणि लवंगाची आपण ही जी बारीक पावडर तयार केलेली आहे, ही पावडर या कांद्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने थोडी-थोडी करून ही सगळी पावडर आपल्याला कांद्याच्या आत टाकायची आहे. तर पहा, यामध्ये आपण कापूर आणि लवंग याची पावडर मिक्स केली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पूजेसाठी कापूर हा खूप महत्त्वाचा ठरतो घरामध्ये. यामुळे पॉझिटिव्हिटी येते, घर अगदी प्रसन्न राहतं. त्याचबरोबर आपण यामध्ये लवंग सुद्धा वापरली आहे. लवंगाला सुद्धा स्वतःचा असा एक खूप स्ट्राँग असा वास असतो. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अगदी शांत, पॉझिटिव्ह असं वातावरण तयार होण्यास मदत होते. म्हणूनच या कांद्यामध्ये आपण इथे लवंग आणि कापूर सुद्धा वापरलाय, जो आपल्यासाठी तर अगदी योग्यच आहे. परंतु याचा जो स्ट्राँग वास आहे, तो मच्छरांना दूर पळवण्यासाठी खूपच फायदेशीर असा आहे. तर ही पावडर पूर्ण कांद्यामध्ये मी टाकून घेतली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कडुलिंबाचं तेल, म्हणजेच नीम ऑइल. हे कडुलिंबाचं तेल तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये अगदी सहज मिळेल. तर या कांद्यामध्ये जितपत जाईल तितपत हे तेल आपल्याला ओतायचं आहे. याऐवजी तुम्ही अर्ध कडुलिंबाचं तेल आणि अर्ध मोहरीचं तेल सुद्धा या दिव्यामध्ये वापरू शकता. हे तेल कांद्यामध्ये ओतत असताना याची जी वात आहे ती सुद्धा या कडुलिंबाच्या तेलाने थोडीशी भिजून घ्यायची आहे, ज्यामुळे हा दिवा सहज पेटला जाईल. तर अशा प्रकारे कांद्यामध्ये जेवढं जाईल तेवढं सगळं तेल मी यामध्ये ओतून घेतलंय. तर अशा प्रकारे कांद्याचा हा दिवा आपला तयार झालाय. कांदा हा एखाद्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पणतीमध्ये वगैरे नक्की ठेवा, म्हणजे तो प्रॉपर असा उभा राहील. यानंतर माचिसच्या मदतीने हा दिवा आपल्याला असा सुरू करायचा आहे. तर अगदी मिनिटभरातच तुम्ही पाहाल, यामध्ये जे काही पदार्थ, तेल वगैरे आपण वापरलेले आहे, मिनिटभरातच ते गरम होऊ लागतात. या पदार्थाचा स्वतःचा आपला एक खूप तीव्र असा वास आहे. या वासामुळे घरातील मच्छर हे त्वरित दूर पळून जातात.
या दिव्यामधलं तेल जर कमी होत आलं असेल, तर यामध्ये आणखीन तेल सुद्धा तुम्ही ओतू शकता, ज्यामुळे अगदी रात्रभर सुद्धा हा दिवा चालेल. संध्याकाळच्या वेळी जिथे सगळ्यात जास्त मच्छर आहेत किंवा जिथे तुम्ही झोपणार आहात, त्या रूममध्ये हा दिवा तुम्ही ठेवू शकता. अगदी अर्धा तास हा दिवा एखाद्या रूममध्ये ठेवा. घराचे दरवाजे, खिडक्या बंद कराल, तर अगदी पूर्ण रूममध्ये तसेच घरामध्ये पूर्ण या दिव्याचा असलेला वास घरभर पसरतो आणि त्यामुळे घरातील मच्छर, माशा, चिलटे असे बारीक कीटक घरातून बाहेर पळू लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा कांद्याचा असा हा दिवा एकदा बनवून तर पहा. एकदाच वापरून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. याच्या वापरामुळे घरातील मच्छर, माशा, कीटक हे नक्कीच घरातून दूर पळून जातात. तर अशाच प्रकारे आपल्या सिम्पली मराठी या चॅनेलवरती घरातील मच्छर, माशा, चिलटं, झुरळ, पाली या कायमस्वरूपी दूर पळवण्यासाठी असेच घरगुती आणि 100% नैसर्गिक असे उपाय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील, तर असे हे उपाय तुम्ही सुद्धा एकदा नक्की पहा. आजच्या या व्हिडिओप्रमाणे ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तर मंडळी, घरातून मच्छर कायमस्वरूपी दूर पळवण्यासाठीचा आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. हा उपाय तुम्हाला जसा उपयोगाचा ठरलाय तसा तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा नक्कीच फायदेशीर ठरावा, यासाठी हा व्हिडिओ त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.